नमस्कार मित्रांनो, मी समज पवार मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज वाजल्यात 9:06। खूपच उशीर झाला आहे, कारण काल लय उशिरापर्यंत काम केलं, त्यामुळे उठायला सकाळी उशीर झाला। CNG टाकले 150 रुपयाचा, म्हणलं नाही एवढा मोड, म्हणलं जास्त काम करायचा 150 तरी म्हणलं 200 जगायचं काय 50 इकडे तिकडा 1600 टार्गेट तर 1600चा, 50 कमी झालं तिकडे तिकडे समजा किंवा चला राऊंड फिर दीड आज 1.5चा आज कमी काम करायचं ना, आज 1.5चं टार्गेट आहे। तर बघू, जर संध्याकाळी जर चांगली ऑर्डर पडली तर मग 1.5चं 2 करायला किती वेळ लागते। तर सध्या तरी 1,500 आज टार्गेट आहे आणि आय होप पहिली ऑर्डर पडावी। आणि आज उबर नाही करायचं, त्याची रिस्की आहे, उशिरा येऊन उबर नाही करायचं, रिस्की आहे। ओलाचं रिसेस संपलेलं जस्ट हे केले काल, कारण ओलाला चांगले ऑर्डर पडले नाही का, मग फक्त दिवसभर ओला करू। तर बघू काय होते काय नाही। आय होप ओलाची एखादी मोठी ऑर्डर 6 पडावं, चाकण तिकडनं एक 6 पडावं, झालं समजं घरी गेले। तिकडनं चाकणला गेलं ना 11-12 वाजत, जेवण करून तिकडून परत एखादी पडली इकडं स्टेशन दादा देव पावलं किला का ओकेच काम 1400-1500 झाले, चला घरी कशाला जास्त 2-3 वाजन चाकणला जाऊन यायला आणि जेवण बिवण करणार। असं बी आज 3-4 वाजेपर्यंतच काम करणार आहे, जास्त काम नाही करणार, कंटाळा झाला आहे। तर बघू काय होतं काय नाही। आय होप जर मूड असेल तर 6-7-8-9-10 सांगतात नाही, माझ्या मूडवर डिपेंड आहे। आता मूड नाही काम करायचं, संध्याकाळी 4-5 पर्यंत आहे असा विचार, ऊन कमी होतं पण नाही का, संध्याकाळ झाली की घरी जायची। तर बघू पहिली ऑर्डर कुठली पडती कुठली नाही। आय होप एखादी मोठीच पडावी, आणि पण त्या मोठीच्या नावाला छोटं सोडणार असं नाही, जी पडेल ती उचलणार। तर बघू काय होतं काय नाही पहिली, आय होप। तर फायनली मित्रांनो पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला ओलाची 49 रुपये, म्हटलं जी पडेल ती उचलायची बाबा, कुठं जिथं थांबले तिथूनच पडली, म्हटलं अजून काय पाहिजे। तिथं आपण थांबतो, तिथं गर्ल्स हॉस्टेल CNG सगळं आहे, भारत विद्यापीठ बॅक साईड आहे, सगळं आहे तिथं। तर वाजत 9:19 पहिली ऑर्डर ड्रॉप केली होती आपल्याला मठाच्या ऑपोजिटला। आता आपण उत्तर महाराज मठाच्या ऑपोजिटला, तर थोडं पुढं झालं इकडे दिसलं का। तर बघूया आता इथनं दुसरी ऑर्डर कधी पडली कधी नाही, आय होपच करू शकतो मोठी मित्रांनो। दुसरी ऑर्डर बी ओलाची पडली, तिसरी ऑर्डर बी ओलाची पडली। दुसरी ऑर्डर पडलेली आपल्याला 133 ने काहीतरी, आणि तिसरी ऑर्डर पडलेली आपल्याला 227 काहीतरी। आता आपण होत विमाननगरला, आणि आय होप इथनं एखादी ऑर्डर पडावी, जेणेकरून आपण लवकरात लवकर 1000 प्राप्त करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या प्राप्त होऊ। एक छोटीशी ऑर्डर होती 25 चौकातली मीटरनी, ते एक झाली, मी टोटल 434 असं काहीतरी झालं आहे, 400 रुपये धरू आपण। तर ओलाने चांगला व्यवसाय दिला आहे। आय होप यापुढे बी एक अजून छोटासा व्यवसाय द्यावा, जेणेकरून जेणेकरून लवकरात लवकर 1000 रुपये, बाकी काय एवढी इच्छा नसते आपली बरं का। इथून जरा अवघड दिसते, कारण आता वाजल्यात बघा किती 10:45 झाल्यात, 10:45 नंतर म्हणजे 11 वाजतात। आता ऑर्डर पडणं जरा अवघडच आहे, कारण दुपारची तुम्हाला माहिती ऑर्डर नसतात। तर बघू पडली तर पडली, नाही तर मीटरनी कोण ना कोण भेटेल, 10-10 मिनिटाला लोकेशन चेंज करायचं। आता इथनं ना डावीकडं गेलं की विमाननगर आहे, विमाननगरमध्येच आहे, म्हणजे एअरपोर्ट आहे डावीकडं। डावीकडनं जाता मागं जाऊन सिम्बॉयस्टेच्या इथं जायचं, सिम्बॉयस्टेच्या इथं कस्टमर भेटतात। आय होप भेटावे। 10:46 झालं, 11 वाजेपर्यंत थांबतो होतं, 11पर्यंत जर ऑर्डर नाही पडले तर सिम्बॉयस्टेसकडे जातो, तिकडनं ऑर्डर कोण ना कोण भेटतो। तर मित्रांनो आपण आता होतो संगमवाडी पार्किंगला, क्लीन द लेन्स, ओके नाव बेटर। तर आपण होता संगमवाडीला, एक मीटरने भेटलेलं, एरोडाला मीटरने भेटलं, आणि तिथनं परत एक जण भेटलं परत संगमवाडीला मीटरने, आणि मग संगमवाडी पार्किंग 3वरनं ओलाने एक जण भेटलं गोखलेनगरला। तर आपण आहोत गोखलेनगरला, आणि मला वाटतं लास्ट टाईम इकडं कुठंतरी जेवलं होतं, आठवण आहे। वाजल्यात 12:17, भूक लागली आहे, तर बघू तिकडे जेवूया। आणि बघू आतापर्यंत 700 रुपये आले, आपल्याला अजून 800 रुपये करायचे आहेत, आपलं टार्गेट 1,500चे, जे की चांगले झालेत, नॉट बॅड। फक्त ओला आणि मीटरच्या जीवर, मीटरला काहीतरी 150 झाले, बाकी सगळं ओलावर झाले। तर 700 रुपये झाल्यात, गुड जॉब। आणि
PMT वाला एवढा जवळनं चालला कारण त्याचा रूट पलीकडे बरं का, पलीकडे मस्त रस्ता आहे, पण इथनं चालला आहे फार पाहिजे. मी इकडं थांबतो, इकडच्या येणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो, तिकडच्या लोकांना नाही. काय चाललं, जागा छोटी तर मग चालायचं. तर 700 झालेत, अजून 800 रुपये करायचे. तर जेवूया कुठंतरी थोडंफार पोट भरून आणि बघूया मग नंतर 800 रुपये होतात. चला. तर मित्रांनो, जेवण झालं आहे आपलं. जेवणानंतर 2 ऑर्डर मारले 100-100च्या. टोटल जर बघितलेत आपले आत्ता तर 1100 झालेत काहीतरी, आणि अजून 400 रुपये करायचे. वाजल्यात 2:38, 2:30 वाजून गेलेत, 3 वाजायला लागलेत. कधी होणार 1500 आपले? 5-6ला घरी जायचं होतं आपल्याला. अजून 400 करायच्यात म्हटल्यावर लय वेळ लागेल. काय बी होऊ शकतं, 10 मिनटात बी होऊ शकतात, 2 तासात बी होऊ शकतात. 10 मिनटात कसं काय होऊ शकतं? थोडं तर 10 मिनटात अर्धा तास. 400 व्हायला तुम्हाला सांगू का मी, 1 तास लागतो. 400-500 रुपये मिनिमम करायला एक ऑर्डरमध्ये. 1 तास दर लागतो. आणि जास्तीत जास्त म्हणायला लागला तर 24 तास बी कमी, कारण असं बी होऊ शकतं कधी ते ऑर्डर पडतच नाही, काही होऊ शकतं. तर आत्ता आपण आहोत डेक्कन होतो. डेक्कनवरून कुठंतरी गेलो, कुठंतरी लक्षात नव्हतं, कुठंतरी तिकडनं इकडं आलो प्रभात रोडला. आता प्रभात रोडला लेन नंबर 11मध्ये आहोत आपण. आणि एका कस्टमरला आत्ताच ते सोसायटीत सोडलं, आणि मग इथंच पार्किंग आहे रिक्षेचं, दिसते का? रिक्षेचं पार्किंग आहे. पुढे एक आहे रिक्षा, आणि मग 2 नंबरला आहे. ओलाची पडली तर ओलाला जायचं, नाही तर नंबराने भेटली तर नंबराने जायचं. आपल्याला काय कुठनं का भेटायला जायचं भाऊ, 400 रुपये करण्याचे मतलब. तर बघूया पहिली ऑर्डर नंबराने भेटतं आहे का ओलाने पडतं आहे. मला तर वाटतं ओलाने पडतं आहे, कारण आता एक ऑर्डर पडलेली स्वारगेटची, पण ती बसली नाही, काय हरकत नाही. आणि तर आता एखादा अजून एक रिक्षावाला आला इथला जो डेलीचा आहे, तो थांबून देतो का नाही काय माहिती. तो म्हणायचा ओला उभेरावाला आहे, चलो साईडला व्हा, असं असतं. थांबून देत नाही, काय थांबून देतात, प्रत्येकाचं वेगळं असतं. बघू, हाकायला तर हाकायला आपलं साईडला जाऊन थांबायचं, भांडण नाही करत बसायचं. आपल्याला 400 करण्याशी मतलब आहे, कसं काय. तर मित्रांनो, ओलाचं नवीन एक फीचर आलं आहे. फीचर किंवा काय एक फेस्टिवल समजू किंवा काही समजायचं, समजा इव्हेंट समजू एक प्रकारचं, की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 28 एप्रिल म्हणजे 28 मार्च म्हणजे आजपासून ते 1 एप्रिलपर्यंत रोज 5 ऑर्डर मारा. रोज 5 ऑर्डर मारलात तर त्यातले 1 किंवा 3 विजेता आहेत काहीतरी, त्यांना 10-10 हजार रुपये म्हणजे टोटल 1 लाखचं प्राईज आहे. ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. पहिले 3 विजेते असतील त्यांना 10,000 रुपये, नंतरनं 2ला काहीतरी, आणि नंतरनं 7ला 2,500 असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. तर टोटल मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे टाकनच. तर चांगली संधी आहे ओलाच्या ड्रायव्हर लोकांसाठी, हे रिक्षावाल्यांसाठी. 4 व्हीलरवाल्यांसाठी आहे की नाही माहीत नाही आहे. तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर घेऊन जातो, आणि तुम्ही बघा आणि वाचा काय काय ते, आणि बघा मग एखाद्याचा नंबर लागला तर लागला. चांगला. तर मित्रांनो, बघितलं का कसा आहे कसा नाही सीन. पहिले 3 विजेते आहेत त्यांना 10,000 काहीतरी, नंतर 7 विजेते आहेत त्यांना 5,500 काहीतरी, नंतर 20 विजेते आहेत त्यांना 2,500 काहीतरी, समथिंग काहीतरी. तर हे एकाला नाही भेटणार, हे एवढ्या लोकांना भेटणार आहे. चांगली गोष्ट आहे, जे की हे असे लकी ड्रॉ माझ्या डोक्यात काल चालू होतं की असं नाही का काहीतरी लकी ड्रॉ वगैरे एक आता गुढीपाडवा आलं म्हणून त्यांनी ठेवलं आय थिंक. पण हे जर आठवड्याला ठेवलं असे फेस्टिवल किंवा असे इव्हेंट्स, तर जेणेकरून ड्रायव्हर लोक नाही का मोटिवेट होतील, त्यांना काम करण्याला मजा येईल. असंच काय लोक असतात गाडीला घासून गेला, रॉंग वेने आला आहे गाडीला घासून गेलं आहे 2 व्हीलरवाला, लई लोक एडी. असो, लागलं नाही नशीब काय, फक्त काच थोडं इकडं झालं. असो, चालायचं आता पुणे तिथे काय उणे. तर हा असा फेस्टिवल ओलानी सारखा ठेवला पाहिजे दर आठवड्याला, जेणेकरून ड्रायव्हर लोक नाही का फुल एन्जॉय. आहे बाबा 10,000 रुपये एक्स्ट्रा भेटणार, लागला नाही लागलं ती वेगळी गोष्ट. बसलं तर का कोणाचे नाही का, आपलेच, आपण तेवढी मेहनत करणं म्हणजे आपल्यालाच लागणार नाही का, आपल्याला भेटणार ते पैसे. तर जास्तीत जास्त राईड्स मारा, मिनिमम 5 ऑर्डर, आणि जास्तीत जास्त राईड्स मारल्यावर त्यांचं जो जास्त राईड मारणार तो विजेता होणार साहजिक आहे. बघू आता कोण मारते कोण नाही, माझा नंबर लागेल का नाही काय माहिती.
आपण तसं आज माहीत नव्हतं हे, सकाळी आलतो तर पण बघितलं नाही, आता परत दुपार बघितलं आणि मला वाटतं 5च्या वरच जास्त मारलं ऑर्डर. म्हणजे बी चांगलं आहे, आपण बी बसू शकतो, होऊ शकतं काय बी बाबा, आपले बी लाख रुपयाचा लॉटरी लागू शकते. लॉटरी लावून लागली नाही लागली पण आपण मेहनत करत राहायचं. आपलं डेलीचं टार्गेट जे आहे ते करायचं आहे. आपल्या आता मग धरणं बसलो आहे, ऑर्डर पडला नाही, पडले पण ते काय हाताला लागले नाही असं नाही. 3-4 पडलेले, 3-4 हुकले. पहिले स्वारगेट ते मगाशी सांगितलेलं, त्यानंतर अजून 2-3 पडले पण ते काय हाताला लागले नाही. आता आम्ही प्रभात रोडलाच आहे. तर मी आता इथनं बघू कॅफे गुडलकला जाणार, कोणतरी भेटेल, हात दाखवेल, चल बाबा म्हणाल, कोण ना कोण. हिराणी कॅफेपाशी थांबलेलो पण तिथं काय कोण भेटलं नाही. म्हटलं मग हे फेस्टिवलचं पॉपअप आलं, म्हटलं ते तुम्हाला सांगावं. आणि ज्यांना कोणाला भाग घ्यायचं म्हणजे काय, सगळेच ह्यात अलाउड आहेत, फक्त तुम्हाला 5 राईड कंप्लीट करायचे. कट झालं कारण ऑर्डर पडलेली आणि ऑर्डर हाताला नाही लागली. ते तेच ब्लॉक पट्टी संपायच्यात गेलं, काय होते मला काय माहिती, मोबाईल चेंज करायला लागला असो. तर आज कटिंग बी करायची, भाऊ लय वाढले, सण सुधारले आहे का नाही, काय कटिंग बिटिंग करून टाकू आज. तर सगळेच इन्क्लुडिंग आहेत. तर तुम्हाला मिनिमम जर तुम्हाला ह्या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ओला वापरावं लागेल आणि ओलामध्ये मिनिमम रोज 5 ऑर्डर मारावे लागतील, तरच तुम्ही त्या प्राईजसाठी एलिजिबल असताल, असं त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांचे रूल्स आहेत. जर तुम्ही 5 दिवसात एवढं काय 3-4 दिवस असेल, दररोज 5 कमीत कमी 5 ऑर्डर जर नाही मारले तर तुम्ही एलिजिबल नसतात. 5+ असताल तर तुम्ही एलिजिबल असतात. आणि आता ते ह्याच्यावर ठरवेल की तुम्ही किती जास्तीत जास्त ऑर्डर मारलात. अख्ख्या पुण्यात चालू आहे वाटतं, हे अख्ख्या भारतात चालू आहे, काय बदकच चालू आहे, अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे ते नाही सांगितलं, मला वाटतं पुण्यातच चालू असेल. तर आपण पुण्यात समजू, चला अख्ख्या पुण्यात. तर बघू कोण येते पहिला, कोण पाठ्य आहे. जर असेल प्राईज विनर कोण येते ते सांगतील, जेव्हा सांगतील तेव्हा मी सांगेन कोण आहे तो बादशाह, हम है कोई और है, कोण जिंकते बघू फर्स्ट प्राईज. चला जो जिंकल तो जिंकल, तवा आपल्याला ऑर्डर मारायचे भाऊ. आत्ता प्रत्येक ऑर्डर मिस झाली, म्हणजे ऑर्डर आहेत नाही असं नाही का, आहेत ऑर्डर पण ॲक्सेप्ट होत नाही, आपल्याला हाताला लागत नाही, गर्दी झाली, काय करायचं, रिक्षाला वाटत. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या एरियात आणि ऑर्डर काय पडली नाही, म्हटलं जाऊ दे चला काय हरकत नाही. एका दिवशी होतं, काल आपण केले जास्त, त्यामुळे आज कवर झालेले आहे. वाजलं 4:11. तर येता स्वारगेटवरून एक जण भेटला, मीटरने 50 रुपये. चलो देव पावलं म्हटलं, जाता काहीतरी भेटलं, सुखाने गेलो. नाही काही भेटलं असतं तर डोकं आलं असतं, थोडं तरी भेटलं पाहिजे. मग थोडं भेटलं म्हटलं बाजारात, चला पोटापुरती बाजार झाला आजच्या दिवशी. बाकी आजचा हा ब्लॉग इथं संपूया, भेटू नवीन ब्लॉग मध्ये. इथंपर्यंत शुभरात्री, चला.